सुषमा किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खट्टी मिठी डाळ। त्यासाठी मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे 5 ते 6 पाण्याने आणि त्यासाठी लागणारे साहित्य 2 हिरवी मिरची, 1 टोमॅटो, कढीपत्ता, लिंबू आणि अद्रकचे काप करून घेतलेले। फोडणीसाठी राई, मेथी दाणा आणि शेंगदाणे, हळद, मिरची पावडर आणि गूळ। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करणार आहे। कुकरमध्ये डाळ घालणार आहे आता मी। त्यासाठी 1.5 ग्लास पाणी, थोडंसं तेल टाकणार आहे। ओतून न जाण्यासाठी मी त्यात तेल टाकणार आहे। डाळ मी शिजायला ठेवली, 5 ते 6 शिट्ट्या काढणार आहे। चला तर मग डाळ शिजलेली आहे। आता मी गॅसवर गरम करायला ठेवले। यात टाकणार आहे कढीपत्ता, अद्रकचे काप, हिरवी मिरची, शेंगदाणे, त्याचबरोबर मिरची पावडर, हळद आणि गूळ। चला तर मग आता डाळ शिजलेली आहे। आता घालणार आहे मी बघार। गॅस ऑन करते। तेल गरम झालेलं आहे। घालणार आहे राई, लाल मिरची, मेथी दाणा आणि हिंग। पाच मिनिट उकळू देणार आहे मी। डाळ अशी मस्त उकडलेली आहे। आता आपली गुजराती दाल तयार आहे। वरून घालूया कोथिंबीर। तयार आहे आपली गुजराती दाल रेसिपी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल लाईक करा। थँक्यू।